हे वक्तव्य एखाद्या काँग्रेसवाल्यांनी मोदीबद्दल केलं असतं तर तुम्ही सहज केलं असतं का? फडणवीस तो होम मिनिस्टर तुमचा, त्यांनाच लावलेली आहे ही आग. ज्याप्रमाणे आपल्याकडे फडणवीसांनीच आग लावलेली आहे ही. चला बसा सगळेजण, चला सगळे खाली बसा, चला बसा, गुन्हे दाखल करा, मग आम्ही उठू. तक्रार द्या तुम्ही, आम्ही तक्रार देणार नाही. बिना तक्रारीचं तुम्हाला समोर एक गोष्ट तक्रार द्या ना. नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. तक्रार दो, हम कार्रवाई. क्रिमिनल ऑफेन्स होतो, क्रिमिनल ऑफेन्स होतो, त्यांना अटक होते. क्रिमिनल ऑफेन्स त्यांच्यावर दाखल करा. उद्या जर राहुल गांधींना इजा झाली तर देवेंद्रजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जबाबदार राहतील. मी ऑन कॅमेरा बोलून राहिलेली आहे, ऑन रेकॉर्ड बोलून राहिलेली आहे, आणि सीपी रेड्डी साहेब जबाबदार राहतील. अजून एक द्या, ते गुटखेवाल्याचे दोस्त आहे हे सारे. तर गुटखेवाल्याला, एका गुटखेवाल्याने त्यांचे भांडणं आहे आपसात, एका गुटखेवाल्याचे पकडतात ते, दुसऱ्या वाल्याचे पकडत नाही. आणि या ऑफिस मधनं होत आहे. एक गुटखेवाला याचा दोस्त आहे, दुसऱ्या गुटखेवाल्याचा धंदा नाही चालला पाहिजे म्हणून दुसऱ्याने पकडतात, एकाने नाही पकडत. गुटखेवाले पण पकडा ना सारे आयवत. मी सांगते तुम्हाला कुठे कुठे गुटखे भेटतात. चला चला आपण पकडू. तुम्हाला हे पण नाही माहिती. वाईट पद्धतीने चालू आहे. किती सुनील दादा, किती पैसे येतात यांना आणि यांच्या अधिकाऱ्यांना विचारायला सांगा. सर्वात जास्त गुटखा कुठे असेल तर अमरावतीत आहे. म्हणजे तो एसपी पकडू शकतात तिकडे धार्मिक. एसपीनी पण का पकडलं मी सांगते. एसपीने याच्यासाठी पकडलं कारण यांचा आणि त्यांचा, आणि जो मेन मालक आहे गुटख्याचा धंदा करणावाला, मला त्याचं नाव नका घ्यायला लावू, त्याच्यासोबत याचं भांडण झालं, त्याचा धंदा नाही चालला म्हणून त्याला पकडलं. यायचं सांगण्यावरनं बटनेरा म्हणा, हे म्हणा, ते त्याचेच आहेत ना, आपले थोडी ना आहे. ते आपल्याला माहिती इलेक्शन मध्ये काय झालं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.